नमस्कार. छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे नवमी. नवमीला आमच्याकडे घट उठवले जातात, म्हणून याच्यासाठी पुरणपोळीची थाली केलेली आहे. आणि आमच्याकडे दसऱ्या दिवशी आमच्याकडे साखर असते सिद्धनाथाला. ते मी पुरणपोळीची थाली केलेली आहे. बघा, कुणाकोणाच्या पुरणपोळ्या फुगल्या जात नाही, तर याच्यासाठी मी टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी पुरणपोळी बनवणार आहे. याच्यासाठी बघा, मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने. आणि इथे मी भात पण करून घेणार आहे, ते पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि मी कुकरला लावून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकली आणि तेल पण थोडंसं टाकायचं आहे, त्यामुळे आपली डाळ पण चांगली मऊसूत शिजते आणि कलर पण छान येतो. इथं मी भात पण शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये बघा, मीठ पण घालून घेणार आहे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. इथे मी कुकर आता लावून घेणार आहे. इथे मी कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. बघा, इथं माझं कुकर पण झालेलं आहे. भात पण शिजलेला आहे आणि डाळ पण शिजलेली आहे. तर आपण आता काढून घेऊया. बघा, किती छान अशी डाळ शिजलेली आहे, एकदम मऊसूत शिजलेली आहे. आणि आपण आता याला कुकरमध्येच मी काढून घेणार आहे परत, कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे, म्हणून मी परत कुकरमध्ये घालून आणि शिजवून घेतलेले आहे. कारण कटाची आमटी आपल्याला असे घट्टसर होण्यासाठी मी परत शिजवलेले आहे. आणि बघा, हे शिजलेले आहे आपल्या. तर हे आपण आता पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं. इथं आपलं डाळीतलं पाणी काढून झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी डाळ घातली, तर 1 वाटीला थोडंसंच कमी घातलेलं आहे गूळ. त्यात वेलची पावडर घातली आहे थोडीशी आणि जायफळ पावडर घातलेले आहे. आणि त्याला चांगलं मिक्स सगळं गूळ वितळून घेतलेलं आहे. बघा, इथं आपलं पुरण पण झालेलं आहे. पुरण कसं झालेलं ओळखायचं, तर याच्यामध्ये आपण चमचा उभा करायचा आहे. असं उभा राहिला की आपलं पुरण झालेलं असं समजायचं. इथं पुरण पण आपण वाटून घ्यायचं आहे. मी पुरणाची जाळी घेतलेली आहे आणि ग्लासनं आपल्याला पटपट असं पुरण गाळून होते. इथं मी आता कणिक पण मळून घेणार आहे. बघा, याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली. याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हळद आपल्याला टाकायची आहे, याला कलर चांगला, आपल्या पुरणपोळीला चांगला कलर येण्यासाठी. इथं बघा, माझी कणिक पण मळून झालेली आहे. अशी एकदम मऊ मळायची आहे, पातळ अशी कणिक. त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या मऊसूत अशा बनतात. इथं माझं बघा, पुरण पण वाटून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप कशासाठी टाकायचं, तर आपल्या पुरणपोळ्या फुटू नये म्हणून याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आता आपण पुरणपोळी करून घेऊया. इथं मी थोडासा कणकीचा गोळा घेतला आहे आणि जेवढा गोळा घेतला आहे तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण भरून घ्यायचं आहे पुरण. इथं माझं पुरण झालेलं आहे बघा. आता आपण लाटून घेऊ. मस्त अशी टम्म अशी फुगते बघा पोळी अशी. बघा, किती छान, म्हणजे पुरण अजिबात बाहेर आलेलं नाही पुरणपोळीचं. आणि जास्त म्हणजे असं हलक्या हलक्या हातानेच आपल्याला पुरणपोळी लाटायच्या, जास्त पण प्रेशर त्याच्यावरती टाकायचं नाही चपातीसारखं. बघा, किती छान झालेलं आहे पुरणपोळी, त्याच्यातलं पुरणसुद्धा बाहेर आलेलं नाही. इथं आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. आपण आता भाजून घेऊया. थोडीशी भाजली की आपण लगेच त्याला पलटी करून घ्यायची आहे. आणि तुम्ही तेल किंवा तूप पण लावू शकता याला. मी तेल लावून घेतलेलं आहे. बघा, किती छान अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि मऊसूत अशी झालेली आहे पुरणपोळी. अशाच आपण आता सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊया. इथं आता मी कटाची आमटी करणार आहे. याच्यासाठी लसूण घेतला आहे, आलं, खोबरं, कोथिंबीर आणि जिरे घेतलेत. हे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता मी कढई ठेवलेलं आहे. कढईमध्ये मी आता जिरे, मोहरी टाकलेला आहे फोडणीला, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला.
याला चांगला आपण कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. आणि आपण जे मिक्सरला मसाला वाटून घेतला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याला पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे. मी 1 चमचा तिखट टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि हलवून घेतले त्याला. आणि जे आपण डाळीचं पाणी काढले ना तेच आपण त्याच्यामध्ये घालून घेतले. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण जे डाळीतनं पाणी निघालेलं आहे ते आपण त्याच्यात घालून घ्यायचं आहे. इथं आता माझी कटाची आमटी बघा झालेली आहे. आता आपण काजू पनीर करणार आहोत. याच्या ग्रेव्हीसाठी बघा इथं मी लसूण घेतले, काजू 4-5 घेतले, टमॅटो घेतले, कांदा आणि आलं घेतलेलं आहे. आपण आता कांदा भाजून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि जास्त पण भाजायचं नाही आपल्याला. लसूण आलं पण त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे. काजू त्याला थोडं भाजले की नंतर आपण टमॅटो टाकून भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. इथं माझी ग्रेव्ही करून झालेलं आहे बघा. इथं मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण काजू तळून घेतलेत कारण आपल्याला क्रंची लागण्यासाठी म्हणून तळून घेतलेले आहेत. आणि आता मी मसाला भाजून घेतलेला आहे. त्याच्यात तिखट टाकले, ते पण आपण चांगलं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याला बघा चांगलं तेल सुटले. धने पावडर, जिरे पावडर आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे. आणि याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आपण आता इथं मी अर्धाच ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीसाठी बघा. आणि याला पण चांगलं आपण शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता पनीर खिसून घेणार आहे. याच्यात पनीर का घालायचं तर आपल्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते म्हणून याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. आणि याला 1-2 मिनटं आपण शिजू द्यायचं आहे. इथं आपले 2 मिनटं शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये काजू घातलेत आता. आणि पनीर पण आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटं याला परत शिजू द्यायचं आहे. जास्त पण शिजवायचं नाही तर आपलं पनीर वातड बनतं. इथं बघा आपले 2 मिनटं शिजलेलं आहे पनीर. याच्यात थोडंसं मी साखर टाकून घातले कारण आपलं त्याच्यामध्ये टमॅटो घातलेला आहे म्हणून साखर बॅलन्स करते. याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण घालून घेतलेले आहे बघा. कसुरी मेथीनं छान चव येते आपल्या पनीरला. इथं माझी पनीरची भाजी पण करून झालेली आहे. आता मी भजी करून घेणार आहे. इथं मी 2 कांदे घेतलेत, ते पण आडवे चिरून घ्यायचे आहेत. आडवे चिरल्याने आपले एकदम कांद्याची स्लाईस असे एकदम सुट्टे सुट्टे होतात म्हणून मी आडवे चिरून घेतलेले आहेत. इथं माझा कांदा पण चिरून झालेला आहे बघा. मी आता एका भांड्यामध्ये घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले, थोडं ओवा टाकले. हातावर ओवा चोळून टाकायचा आहे. आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेतले. मिठाने आपल्या भज्याला चव छान येते. कांद्याला जर आपण मीठ चोळले ना छान चव येते भज्याला. इथं आपले मीठ चोळून झाले. थोडीशी हळद घातली. आणि आपण थोडंसं तिखट टाकायचं आहे कारण भज्याला आपल्या चांगला कलर येतो म्हणून आपण त्यात तिखट टाकून घ्यायचं आहे. इथं मी आता अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेणार आहे. आणि थोडंसं पाणी मला लागलेलं आहे त्याला भज्याचं पीठ मळायला. इथं माझं भज्याचं पीठ मळून झालेलं आहे बघा. याच्यात आता मी थोडीशी कोथिंबीर घातली. आणि थोडंसं चिमूटभर असा मी सोडा घातलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेतलं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि गरम गरम तेल सोडायचं आहे वरनं, त्यामुळे आपले भजी चांगले क्रिस्पी होतात. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भजी करून घेऊया. इथं तेल पण माझं गरम झालेलं होतं. आपण आता भजी सोडून घेतले बघा. भजी किती छान असे मस्त कलर पण आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. इथं माझे भजी पण करून झालेले आहेत बघा. किती छान कलर आलेला आहे. आता मी कुरडई तळून घेणार आहे.
बघा किती छान कुरडई फुललेली आहे. कुरडई पण मी ही घरीच तयार केलेली आहे. आता आपण काढून घेऊया. बघा किती छान मोठेसे झालेले आहे तळून. इथे बघा माझे ताट तयार झालेले. इथे पुरणपोळी झाले, कटाची आमटी झाले, काजू पनीरची भाजी झालेली आहे, भात झालेला आहे, भजी, कुरडई, दूध. हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे आहे थाली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. इथे बघा थाली खूप छान आणि टेस्टी झालेला आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.